एका 25 वर्षीय वेडसर मुलाने आपल्या जन्मदात्याला संपवल्याची घटना दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे घडली. या घटनेनंतर लोणी गावात एकच खळबळ उडाली. आपल्या राहत्या घरी गणेश निवृत्ती नरवाडे व 25 वर्षे या वेडसर मुलाने वडील निवृत्ती नरवाडे व 65 वर्ष यांच्या डोक्यावर जोराचा वार केल्याने वडिलांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनास्थळी ठाणेदार भूषण गावंडे हे आपल्या ताफ्यासह हजर होत पुढील कारवाई केली. वाशिम बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले लोणी बुद्रुक हे गाव मागील काही महिन्यापासून खुनाच्या घटनांनी हादरलेले आहे. आज दिनांक 8 जानेवारी रोजी गणेश नरवाडे वय 25 वर्षे या युवकाने आपल्या राहत्या घरी दुपारी वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने वयोवृद्ध वडील निवृत्ती पुंजाजी नरवाडे हे जागेवरच कोसळले. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी रिसोड पोलीस स्टेशनला कळवली. ठाणेदार भूषण गावंडे यांचा ताफा घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. गणेश नरवाडे याने वडिलांच्या डोक्यात प्रहार केल्यानंतर वडील जमिनीवर कोसळले. या भयंकर प्रकाराला पाहून ग्रामस्थ भयभीत झाले, परंतु गणेश नरवाडे हा वडिलांच्या मृतदेहाजवळच बसून होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपीला ताब्यात घेतले. मागील 3 महिन्यापासली ही तिसरी घटना आहे. लोणी बुद्रुक येथे पहिल्या घटनेची शाही सुकते न सुकते तोच मागील 3 महिन्यात ही खुनाची तिसरी घटना घडली आहे. यावेळी घटनेचे गांभीर्य दखल घेत पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, IPS वाशिम तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी रिसोड पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भागातील ताज्या घडामोडी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व लाईक करणे विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.